बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। सोनं आणि चांदीच्या भावातील तेजी कायम आहे। यामुळे सोनं आणि चांदीच्या भावाने उच्चांकी पातळी गाठली। मुंबईमध्ये प्रति 10 ग्रॅमला सोन्याचा भाव हा 78,214 रुपयांवर पोहोचलाय। तर चांदीच्या दरांनी देखील उच्चांकी भाव गाठलेला आहे। चांदीचा भाव प्रति किलो 1 लाखांपेक्षा अधिक झालाय। जीएसटी सह चांदीसाठी 1,240 रुपये मोजावे लागणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी कार्यालयातील बोनस वाटप सुरू झालेलं आहे। 1.5 लाख कर्मचाऱ्यांना 150 कोटींपेक्षा अधिक बोनस दिला जाणार असून 13 दिवसात बाजारात 1800 कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याचं व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। न्यायालयामध्ये न जाता महारेराच्या सलोखा मंचाकडे धाव घेत जलद गतीनं आपल्या तक्रारीचं निवारण करण्याकडे आता ग्राहकांचा कल वाढलाय। आतापर्यंत सलोखा मंचाकडून 1749 तक्रारींचं निवारण करण्यात आलेलं आहे। तर सध्या 553 तक्रारींवर सुनावणी सुरू आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठीच्या सोडतीतील 442 विजेत्यांनी घरं परत केलेली आहेत। यंदा देखील घरं परत करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे। एअर इंडिया एअरपोर्ट कंपनीतर्फे 1652 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे। यापैकी सर्वाधिक 1067 पदांसाठी मुंबई विमानतळासाठी भरती होणार आहे। बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणात 4 आरोपींना 25 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। चौघांची पोलीस कोठडी आज संपल्यानं न्यायालयामध्ये हजर केलं होतं। तर न्यायालयानं त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आता राजस्थान कनेक्शन समोर आलेला आहे। हत्येसाठी जी हत्यारं सप्लाय करण्यात आली होती ती राजस्थानच्या उदयपूरमधून सप्लाय करण्यात आल्याची माहिती मिळते। नवी मुंबईमध्ये होणाऱ्या ब्रिटिश बँड कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीट विक्री वादानंतर तिकिटातील काळाबाजार समोर आलाय। यासाठी मार्गदर्शक तत्त्व आखण्याचे आदेश द्यावेत यासाठी जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे। दिवाळीमध्ये फटाक्यांची विक्री करताना जास्त फटाक्यांचा साठा ठेवणारे दुकानदार कारवाईच्या कचाट्यात सापडलेले आहेत। ज्या दुकानांमध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त फटाके आढळतील त्या दुकानांवर कारवाई करा असे आदेश उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला दिले। पुण्यामध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचा उद्रेक झाला असून डेंग्यूचे 492 तर चिकनगुनियाचे 261 रुग्ण आढळलेले आहेत। चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून आरोग्य तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिलाय। गेल्या वर्षभरात ब्रेन डेड अवयव दानाला संमती देणाऱ्या कुटुंबियांची संख्या वाढलेली आहे। यावर्षी ऑक्टोबर महिन्यात 50 मेंदू मृत नागरिकांचं अवयव दान करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे तब्बल 133 नागरिकांना नवं आयुष्य मिळालंय। दिव्यांचा आणि प्रकाशाचा उत्सव असणारा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलाय। दिवाळीनिमित्त आकर्षक विविधरंगी आकाश कंदिलांनी बाजारपेठ सजली आहे। पारंपरिक टिकाऊ इको फ्रेंडली कंदिलांना अधिक मागणी आहे। मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना अद्याप वाहतूक पोलीस विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र दिलं नाहीये आणि त्यामुळे रस्त्याची संबंधित कामं निवडणुकीनंतर होतील। विमान कंपन्यांना सातत्यानं मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई करण्याची तयारी केली आहे। धमक्या देणाऱ्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकलं जाऊ शकतं अशी माहिती नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री के राममोहन नायडू यांनी दिली आहे। नागपूर विमानतळाचा निकाल जीएमआरच्या बाजूनं लागल्यानं विस्ताराचा मार्ग मोकळा झालाय। मात्र तरी विमानतळाच्या सभोवतालच्या 63 उंच इमारतींचा अडथळा अद्याप दूर व्हायचा आहे। कर्नाक रेल्वे उड्डाण पूल प्रकल्पाचा पहिला महाकाय गर्डर बसवलाय। लवकरच पूल सुरू होणार असल्यानं मस्जिद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसराची वाहतूक कोंडी सुटणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पांसाठी मिठागराच्या जमिनीचा वापर केला जाणार आहे। मात्र याला पर्यावरण अभ्यासकांनी विरोध दर्शवलाय। मिठागरासह तत्सम जमिनीवर बांधकाम केल्यास भविष्यात मुंबई पाण्याखाली जाईल अशी भीती पर्यावरण अभ्यासकांनी वर्तवली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभागाच्या परीक्षा विधानसभेच्या निकालानंतर होणार आहेत। तर महाविद्यालयांना 26 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्याची माहिती डॉक्टर गणेश मंझा यांनी दिली आहे। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत 3 वर्षात 2,500 गैरप्रकार उघडकीस आलेले आहेत। माहितीच्या अधिकारातून विद्यापीठाचा हा कारभार उघड झालाय। सारथी संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची यादी रखडली आहे। या विलंबाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची भीती व्यक्त होतीये। महाराष्ट्रात आचारसंहिता लागल्यापासून निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर असून 773 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत। तसंच 31 कोटी 16 लाखांची बेकायदा मालमत्ता जप्त केली आहे।
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदारांना आपल्या घराजवळच मतदान करता यावं म्हणून निवडणूक आयोगानं ठाणे जिल्ह्यात 6,894 ठिकाणी मतदान केंद्रांची सोय केली आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे. निवडणुकीसाठी 46,000 तरुण मतदार वाढल्याची आकडेवारी समोर आली असून मीरा भाईंदर मतदारसंघात मतदार वाढल्याचं देखील दिसून येत आहे. मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय अभयारण्यातून आनंदाची बातमी आहे. एक मादी चित्ता गर्भवती असून लवकरच ती बछड्यांना जन्म देणार आहे. याबाबत मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी फोटो सोशल मीडियावर शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे. यंदाचा ऊस गाळप हंगाम तोंडावर आला आहे. दरम्यान राज्यातील सर्वच साखर कारखाने सुरू होण्यासाठी 3 ते 4 आठवड्यांचा वेळ असून गुऱ्हाळ कारखाने मात्र 1 महिनाभर आधीच सुरू झालेले आहेत. मराठवाड्यातील 47 मंडळांना परतीच्या पावसाचा तडाखा बसलाय तर 40 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. संभाजीनगरमधील वरुड, काझी आणि पिसादेवी या मंडळात 123 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. नाशिकच्या गंगापूर धरणालगतच्या भागात 25,000 वृक्षारोपण करण्यात आलेले आहेत. या वृक्षारोपणात प्रामुख्यानं भारतीय प्रजातींच्या वृक्षांचा समावेश आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन प्रभावीपणे होणार आहे. शासनानं तांदूळ निर्यातीवरील निर्बंध कमी केलेले आहेत. त्यामुळे बाजारभावात 4 ते 60% वाढ झाली आहे. मात्र यावर्षी नवीन पीक चांगलं असून हे पीक बाजारात आल्यानंतर दर पुन्हा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ऐन दिवाळीतच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले. तांदळाचे दर 50 रुपयांपेक्षा जास्त आहेत तर बासमती तांदळाचे दर हे 70 पासून 210 रुपयांच्या घरात पोहोचलेत. त्यामुळे दिवाळीमध्येच नागरिकांचं आर्थिक बजेट कोलमडलंय. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 1,12,000 क्विंटलची आवक झाली. यात वर्धा, वाशिम, लातूर या बाजारात 20,000 क्विंटलहून अधिक आवक झाली. यात सोयाबीनला कमीत कमी 3,900 रुपयांपासून 4,400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 6,804 क्विंटलची आवक झाली तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोमॅटोची आवक घसरली असून बाजारभाव प्रति कॅरेट सरासरी 631 रुपये असा मिळाला आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1,05,623 क्विंटलची आवक झाली. कांद्याला कमीत कमी 1,650 रुपयांपासून 4,300 रुपयांपर्यंत दर मिळाला. आता एक सविस्तर बातमी. राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटाच्या चक्रात सापडलाय. शेतातील उभं पीक परतीच्या पावसामुळे जमीनदोस्त झाल्यानं बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. निवडणुकीमुळे सध्या राजकीय नेते जागा वाटप आणि प्रचाराच्या नियोजनात दंग आहेत आणि अशातच परतीच्या पावसामुळे अडचणीत आलेल्या या जगाच्या पोशिंद्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यात परतीच्या पावसानं कहर केला असून वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे आणि फळबागाचं मोठं नुकसान झालंय. जळगावच्या भुसावळ तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे कापसाचं नुकसान झालंय. यामुळे कापसाच्या उत्पादनात घट होण्याची भीती आहे. पावसामुळे कापणीला आलेल्या ज्वारीचा रंग काळा पडत चालल्याचं दिसून आलंय. तर अनेक ठिकाणी सोयाबीन, मका, बाजरी ही पिके आडवी झाल्यानं कोंब फुटू लागलेत. मुसळधार पावसामुळे कोकणातही अनेक ठिकाणी भात पीक आडवं झालंय. नाशिक आणि जळगावच नाही तर राज्यातील अनेक भागातील शेतकरी हातातोंडाशी आलेला घास अतिपावसामुळे हिरावला गेल्यानं बळीराजा हतबल झालाय. इलेक्शन असल्यामुळे सगळेच निवडणुकीच्या गडबडीत असल्यामुळे त्यांनी आम्हाला काही प्रतिसाद दिलेला नाहीये. तर लवकरात लवकर त्यांनी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पंचनामे करावे. परतीच्या मुसळधार पावसामुळे जगाचा पोशिंदा मात्र संकटात सापडलाय. या बळीराजाला सावरण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी तातडीनं पंचनामे करून मदतीचा हात देण्याची गरज आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातील पट्टाण कोडोली येथील विठ्ठल बिरदेव यात्रेला आजपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांनी या यात्रेला हजेरी लावली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातील पट्टण कोडोली येथील विठ्ठल बिरदेव यात्रेला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातील पट्टण कोडोली येथे धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेलं विठ्ठल बिरदेवचे प्राचीन मंदिर आहे. बिरोबा हे पट्टण कोडोली गावाचे कुलदैवत मानले जाते. येथेच दरवर्षी विठ्ठल बिरदेवाची यात्रा भरते. विठ्ठल बिरदेव यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी होणारी भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि केली जाणारी भाकणूक. या यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक पट्टण कोंडलीमध्ये येत असतात. इतकंच नव्हे, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून सुद्धा लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल होत असतात. यात्रेला आलेल्या 6 लाख भाविकांनी विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांग भलचा गजर करत 50 टन भंडारा उधळला आणि पट्टण कोंडली गावाला जणू सोन्याची झळाळी आल्याचं चित्र पाहायला मिळालं.
नांदगाव मतदारसंघातला वाद आता मुंबईत पोहोचलाय. समीर भुजबळांच्या समर्थकांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेतली. नांदगावमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंचं काम करणार नाही असा पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतला. नांदगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेण्याची मागणी भुजबळ समर्थकांनी केली आहे. समीर भुजबळ यांच्या समर्थकांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांची कैफियत मांडली. अडवणूक करणाऱ्या कांदेंचं काम कशाला करायचं असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यांनी चॅलेंज केली होती ना की समीर भुजबळ यांनी आमच्या समोर येऊन उमेदवारी करावी, तर आता लढा. समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असतानाच समीर भुजबळही नांदगाव मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडून लढण्याची जोरदार तयारी करतायत अशी चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे यांनी कोणतंही आव्हान स्वीकारण्यासाठी आपण तयार असल्याचं म्हटलं. मी पक्षाला विचारणार आहे. आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय देवेंद्रजी या दोघांनी मला सांगितलं येवल्यातून उभा राहा, तर मी भुजबळ साहेबांच्या विरोधात येवल्यातून सुद्धा राहायला उभा आहे. सुहास कांदे यांनी यापूर्वी नांदगाव मतदारसंघातून छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना पराभवाची धूळ चारली होती. त्याचा बदला घेण्यासाठी समीर भुजबळ तुतारी वाजवणार का हे लवकरच स्पष्ट होईल. नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे पाटील आणि थोरात यांच्या नव्या पिढीतही राजकीय घमासान सुरू झालंय. 2 दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी संगमनेर मतदारसंघातील तळेगाव इथे सभा घेत बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना खबरदार माझ्या बापाविषयी बोलाल तर असा इशारा थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी सुजय विखे यांना दिलाय. 2 दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमध्ये जाहीर सभा घेत सुजय विखे यांनी जोरदार टीकास्त्र डागलं होतं. त्याचवेळी बोलताना सुजय विखे यांनी अतिशय टोकाची भाषा वापरत थोरातांना थेट इशारा दिला. सुजय विखे पाटील यांच्या या टीकेला बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांनी जशास तसं उत्तर दिलं. जर कोणी तुमच्यावर दहशत करायचा प्रयत्न केला, जर तुम्ही माझ्या एकाही कार्यकर्त्याला हात लावायचा प्रयत्न केला, तर इथं येऊनच मी तुम्हाला गाडेल हे पण सुजय विखे सांगतो. खबरदार जर माझ्या बापाविषयी असं काही बोलले तुम्ही, हा बाप फक्त माझ्या एकटीचा नाहीये, इथे 7 लाख पोरांचा आणि पोरीचा बाप आहे. 7 लाख. नगर जिल्ह्यानं आजवर राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातला राजकीय संघर्ष पाहिलाय. आता सुजय विखे आणि जयश्री थोरात यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे. विधानसभा निवडणुकीत हा संघर्ष आणखीन पेटू शकतो.